our next point is structure of DNA. In 1953, two scientists, James Watson and Francis Crick, proposed the structure of DNA, but their structure was based on the X-ray crystallography study of Maurice Wilklin and Rosalind Franklin. सो इंट्रोडक्शनमध्ये तुम्हाला हे लक्षात ठेवायचं आहे की 1953 मध्ये वॅटसन आणि क्रिक या दोघांनी सगळ्यात अगोदर डीएनएचं स्ट्रक्चर प्रपोज केलं, पण ते प्रपोज करण्यासाठी त्यांनी दुसऱ्या स्टडीचा यूज केला. तो स्टडी परफॉर्म केला होता मॉरिस विल्क्लिन आणि रोझालिन फ्रँकलिन, आणि त्या स्टडीसाठी त्यांनी एक्सरे क्रिस्टलोग्राफी ही टेक्निक यूज केली होती. त्यानंतर स्ट्रक्चर ऑफ डीएनए मध्ये जो फर्स्ट पॉईंट आपण बघणार आहोत दॅट इज डीएनए मॉलिक्यूल ॲज अ डबल हेलिक्स. व्हेरी सिम्पल, डीएनए मध्ये दोन स्ट्रँड्स असतात. हे दोघं स्ट्रँड एकमेकांसोबत कॉइल्ड असतात. कॉइल केल्यानंतर ते स्ट्रक्चर आपल्याला ट्विस्टेड लॅडर सारखं दिसतं. यालाच डबल हेलिक्स असं म्हणतात. यामध्ये दोन ग्रूव्ज प्रोड्यूस होतात, एक मेजर आणि एक मायनर ग्रूव्ह. फर्स्ट पॉईंटमध्ये तुम्हाला एवढंच लक्षात ठेवायचं आहे की डीएनए कन्सिस्ट ऑफ टू स्ट्रँड्स. दीज आर कॉइल्ड अराउंड ईच अदर ऑन ए सेंट्रल इमॅजिनरी ॲक्सिस, अँड दीज double helix structure look like as a twisted ladder which forms major and minor grooves which are alternate in nature. त्यानंतर सेकंड पॉइंट आहे स्ट्रक्चर ऑफ ईच स्ट्रँड. डीएनएचं प्रत्येक स्ट्रँडचं स्ट्रक्चर हा असो किंवा हा असो, हे प्रत्येक स्ट्रक्चर बनलेलं असतं न्यूक्लियोटाइडपासून. आपण मागच्या व्हिडिओमध्ये बघितलं आहे की न्यूक्लियोटाइड्स आर कन्सिस्ट ऑफ 3 कंपोनंट, नायट्रोजनस बेस, शुगर अँड फॉस्फेट. सो न्यूक्लियोटाइड अँड नेक्स्ट न्यूक्लियोटाइड सेम स्ट्रँडवर असलेल्या दोन न्यूक्लियोटाइडमध्ये जो बॉन्ड असतो त्या बॉन्डला म्हणतात फॉस्फो डाय ईस्टर बॉन्ड. सो व्हेरी सिम्पल, द सक्सेसिव्ह न्यूक्लियोटाइड्स प्रेझेंट ऑन ईच स्ट्रँड आर लिंक टुगेदर बाय फॉस्फो डाय ईस्टर बॉन्ड. तर तुम्हाला या ठिकाणी सेकंड पॉईंटमध्ये हा बॉन्ड लक्षात ठेवायचा आहे. नाव द थर्ड पॉईंट इज कॉम्प्लिमेंटरी बेस पेअरिंग. कॉम्प्लिमेंटरी बेस पेअरिंगमध्ये आपल्याला माहिती पाहिजे की प्युरिन्स आर ऑलवेज पेअर्स विथ पायरिमिडीन. प्युरिन्सचे एक्झाम्पल आहे ॲडेनाइन आणि ग्वानिन, आणि पायरिमिडीनचे एक्झाम्पल आहे थायमिन आणि सायटोसिन. डीएनएमध्ये प्युरिन्स ऑलवेज पायरिमिडीन सोबत पेअरिंग करतात. सो इथे जर ए असेल तर त्याच्या कॉम्प्लिमेंटरी थायमिन असेल, इथे जर ग्वानिन असेल तर त्याच्या कॉम्प्लिमेंटरी सायटोसिन असेल. सो इन दिस वे प्युरिन आणि पायरिमिडीन हे दोघं जण पेअरिंग करत असतात. त्यामुळे दोघं जे स्ट्रँड्स असतात ते सुद्धा कॉम्प्लिमेंटरी असतात. सो कॉम्प्लिमेंटरी बेस पेअरिंगमुळे स्ट्रँड सुद्धा कसे असतात, कॉम्प्लिमेंटरी असतात. आवर फोर्थ पॉइंट इज प्युरिन अँड पायरिमिडीन रेशो. प्युरिन्स अँड पायरिमिडीन रेशो. Always remember, in DNA the number of purines are always equal to number of pyrimidines. It is first time said by the scientist called चार गॅप्स, म्हणून याला चार गॅप्स रूल असं पण म्हणतात. सो चार गॅप्स रूल तुम्ही प्रॉपरली प्रिपेअर करा. चार गॅप्स रूल्स नुसार नंबर ऑफ प्युरिन्स आर ऑलवेज इक्वल टू नंबर ऑफ पायरिमिडीन. दॅट्स वाय इन डीएनए द रेशो ऑफ प्युरिन्स ॲज टू पायरिमिडीन इज ऑलवेज A1:1. सो हे तुम्ही असं पण लिहू शकतात A plus G is equal to T plus C, or it can be written as A plus G upon T plus C will be equal to 1. So this is चार गॅप्स रूल. हा तुम्हाला प्रॉपरली प्रिपेअर करायचा आहे. त्यानंतर जो फिफ्थ पॉईंट आहे दॅट इज पोलॅरिटी ऑफ ईच स्ट्रँड. डीएनए मध्ये जी पोलॅरिटी असते ती दोन पॉईंट्समुळे असते. फिफ्थ पोझिशनला असलेला फॉस्फेट ग्रुप आणि थर्ड पोझिशनला असलेला OH ग्रुप. सो पोलॅरिटी ऑफ डीएनए इज मेंटेन्ड बाय फिफ्थ कार्बन विच इज लिंक्ड टू द फॉस्फेट अँड द थर्ड कार्बन विच हॅव्हिंग फ्री हायड्रॉक्सिल ग्रुप दॅट इज OH ग्रुप. सो या दोन ग्रुप्समुळे डीएनएची पोलॅरिटी ही मेंटेन असते. त्यानंतर जो सिक्स्थ पॉईंट आपण बघणार आहोत दॅट इज मेजर अँड मायनर ग्रुप. डीएनएमध्ये जी कॉइलिंग असते ती राईट हँडेड कॉइलिंग असते. सो हा पॉईंट फार महत्त्वाचा आहे की डीएनएमध्ये राईट हँडेड कॉइलिंग आहे. त्यानंतर जो मेजर ग्रुप असतो दॅट इज डीप, व्हाईल जो मायनर ग्रुप असतो दॅट इज शॅलो. सो एवढं तुम्हाला 6 नंबरच्या पॉईंटमधून प्रिपेअर करायचं आहे. लास्ट पॉईंट दॅट इज डायमेन्शन. डायमेन्शन्स आर सो इम्पॉर्टंट. इन डायमेन्शन यू हॅव टू रिमेंबर द डायमीटर ऑफ डीएनए इज 2 नॅनोमीटर. त्यानंतर डीएनएच्या जो पिच अँगल असतो दॅट इज 36 डिग्री. सो दिस इज डायमीटर.
This is pitch angle. DNA च्या दोन स्टेप्समध्ये म्हणजे दोन बेस पेअर्समध्ये किंवा दोन रंग्समध्ये जे डिस्टन्स असतं सो दॅट इज 0.34 नॅनोमीटर. त्यानंतर DNAला एक कंप्लीट टर्न म्हणजेच 360 डिग्री टर्न करण्यासाठी टोटल 10 बेस पेअर्स कव्हर करावे लागतं. सो इट विल बी अराउंड 3.4 नॅनोमीटर. अँड ऑलवेज रिमेंबर 1 नॅनोमीटर इज इक्वल टू 10 अँगस्ट्रॉम. सो डायमेन्शन्समध्ये दिलेले नॅनोमीटरमधले कन्व्हर्जन्स तुम्ही अँगस्ट्रॉममध्ये करू शकतात. यावरती बऱ्याच वेळेस CET एक्झाममध्ये प्रॉब्लेम्स विचारले जातात. सो एवढे सगळे पॉईंट्स तुम्हाला स्ट्रक्चर ऑफ DNA मध्ये प्रिपेअर करायचे. सो तुम्ही हे नोट करून घ्या. Our next point is semi-conservative replication of DNA. Let us understand replication first. Very simple. The process by which DNA produces its exact copy or replica is known as replication of DNA. DNAचं replication eukaryotes मध्ये न्यूक्लियसमध्ये होतं. सो हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे की न्यूक्लियसमध्ये DNAचं रेप्लिकेशन होतं. हे आपण यूकॅरियोट्समध्ये बघू शकतो. त्यानंतर हे रेप्लिकेशन 6 स्टेप्समध्ये कंप्लीट केलं जातं. त्या 6 स्टेप तुम्हाला माहिती पाहिजे आणि त्यांचा सिक्वेन्सही तुम्हाला बऱ्याच वेळेस विचारला जाऊ शकतो. सो आपण स्टेप बाय स्टेप DNAचं रेप्लिकेशन बघूया. सो द फर्स्ट स्टेप इज ॲक्टिवेशन ऑफ न्यूक्लियोटाइड. DNAच्या रेप्लिकेशनमध्ये जे काही न्यूक्लियोटाइड्स असतात हे सर्व न्यूक्लियोप्लाझममध्ये प्रेझेंट असतात, बट दे आर प्रेझेंट इन द फॉर्म ऑफ मोनोफॉस्फेट्स. सो हे मोनोफॉस्फेट्स ट्रायफॉस्फेटमध्ये कन्वर्ट करणं गरजेचं आहे. त्यासाठी आपण यूज करणार आहोत ATPचा आणि एका एन्झाईमचा. त्या एन्झाईमचं नाव आहे फॉस्फोरायलेज. हा एन्झाईम तुम्हाला लर्न करायचा आहे. सो विथ द हेल्प ऑफ फॉस्फोरायलेज द मोनोफॉस्फेट्स आर ॲक्टिवेटेड इन टू देअर ट्रायफॉस्फेट फॉर्म. सो AMP विल बी कन्वर्टेड इन टू ATP. आणि या ठिकाणी आपण ATP कडून 2 फॉस्फेट घेतलं, त्यामुळे ATPचं कन्वर्जन होणार AMP मध्ये. So this is the reaction which will occur for all the 4 DNA nucleotides which are present in the nucleoplasm. So first step मध्ये तुम्हाला हे लक्षात ठेवायचं आहे की फॉस्फोरायलेज एन्झाईम आहे की ज्याच्या साहाय्याने आपण मोनोफॉस्फेट्स हे ट्रायफॉस्फेट मध्ये ऍक्टिव्हेट करतो. DNA मध्ये ज्या ठिकाणी रेप्लिकेशन स्टार्ट होतं त्या पॉइंटला म्हणतात ओरिजिन पॉइंट किंवा इनिशिएशन पॉइंट. ओरिजिन पॉइंटला सगळ्यात अगोदर इनिशिएटर प्रोटीन हा बाइंड होतो आणि त्या ठिकाणी तो DNAचं निक करतो. निक म्हणजे त्या ठिकाणी DNAला तो कट करतो, त्यालाच आपण इन्सिजन असं पण म्हणतो. सो दिस निकिंग इज ऑल्सो कॉल्ड ॲज इन्सिजन. सो या ठिकाणी तुम्हाला लक्षात काय ठेवायचं आहे. सो द रेप्लिकेशन विच ऑकर्स ॲट द साइट, दॅट साइट इज नोन ॲज ओरिजिन पॉइंट ऑर इनिशिएशन पॉइंट. ॲट दॅट पॉइंट द स्प्लिटिंग ऑफ DNA इज कॉज्ड बाय इनिशिएटर प्रोटीन अँड विच मेक्स ए निक ऑर कॉल्ड इन्सिजन. सो त्याला निक किंवा इन्सिजन असं म्हणतात. ही होती आपली सेकंड स्टेप, ज्यामुळे काय होणार आहे की DNA मध्ये जे काही बॉन्ड्स असतात 2 स्ट्रँड्समध्ये जे हायड्रोजन बॉन्ड असतात त्या बॉन्डचं ब्रेकिंग होणार आहे, ज्याला आपण अनझिपिंग असं म्हणतो. सो unzipping means what? Breaking of hydrogen bonds between 2 strands. सो हे तुम्हाला सेकंड स्टेपमध्ये लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर जी आपली थर्ड स्टेप आहे दॅट इज अनवाइंडिंग ऑफ DNA स्ट्रँड. DNAचं अनवाइंडिंग करण्यासाठी आपण एका प्रोटीनचा यूज करणार आहोत दॅट इज हेलिकेज एन्झाईम. Helicase enzyme is also called as RAP protein, which is responsible for the separation of 2 strand. So separation of 2 strand. दोन स्ट्रँड सेपरेट केल्यानंतर ते स्ट्रक्चर आपल्याला इन्व्हर्टेड Y सारखं दिसतं. सो दिस इज द स्ट्रक्चर, ज्याला आपण रेप्लिकेशन फॉर्क असं म्हणतो. रेप्लिकेशन फॉर्क. So this is what? Inverted Y-shaped structure. So inverted Y-shaped structure. Very simple. The separation of DNA strand occurs with the help of helicase enzyme, which is also called as RAP protein. So
ते सेपरेट केल्यानंतर डीएनएचं स्ट्रक्चर आपल्याला इन्व्हर्टेड वाय शेप दिसतं, त्याला आपण रेप्लिकेशन फॉर्क असं म्हणतो. त्यानंतर हे दोघं स्ट्रँड जे आहेत ते परत त्यांच्यामध्ये नॅचरल अफिनिटी असते, त्यामुळे ते एकत्र येऊ शकतात. सो टू अवॉइड देअर बाइंडिंग we need SSBP. What is SSBP? Single stranded binding protein. Now this protein will avoid the coiling of two separated strands. So this SSBP is also called as helix destabilizing protein. So this protein will avoid binding of two separated strands. So in this way 3 steps are completed. Now the fourth step is synthesis of new strand. न्यू स्ट्रँड सिंथेसिस करण्यासाठी आपल्याला एक छोटा आरएनए मॉलिक्यूल लागत असतो, त्याला आपण आरएनए प्राइमर असं म्हणतो. Now this RNA primer is formed by an enzyme called RNA primase. This RNA primase actually bind to the 3' end of template strand. 3' end ला हा जो RNA primer असतो हा bind होतो. So it binds to the 3' end of template strand. Now what is template strand? व्हेरी सिंपल. डीएनए मध्ये 2 स्ट्रँड असतात, त्यापैकी एका स्ट्रँडचा यूज हा न्यू कॉम्प्लिमेंटरी स्ट्रँड बनवण्यासाठी होतो. सो त्या स्ट्रँडला म्हणतात टेम्पलेट स्ट्रँड. त्या टेम्पलेट स्ट्रँडचा जो 3' एंड असतो, या 3' एंडला आरएनए प्राइमर जाऊन जॉईन होतो. सो ही आपली 4th स्टेप मध्ये तुम्हाला एवढं सगळं लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर जी 5th स्टेप आहे दॅट इज फॉर्मेशन ऑफ लीडिंग अँड लॅगिंग स्ट्रँड. सो जो स्ट्रँड सगळ्यात अगोदर फॉर्म होतो त्याला लीडिंग स्ट्रँड म्हणतात, आणि जो नंतर फॉर्म होतो त्याला लॅगिंग स्ट्रँड म्हणतात. तुम्हाला एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की लीडिंग स्ट्रँड असो किंवा लॅगिंग स्ट्रँड असो, दोघंही स्ट्रँड हे 5' to 3' फॉर्म होत असतात. त्यानंतर लीडिंग स्ट्रँड बनताना हा कंटिन्युअसली बनतो, तर लॅगिंग स्ट्रँड हा डिसकंटिन्युअस असतो. लीडिंग स्ट्रँड कंटिन्युअस असल्यामुळे कंपॅरेटिव्हली हा फास्टर असतो, म्हणजे फास्टर रेटने फॉर्म होतो, तर लॅगिंग स्ट्रँड डिसकंटिन्युअस असल्यामुळे इट ऑकर्स ॲट स्लोअर रेट. त्यानंतर हा कंटिन्युअस आहे. यामध्ये जो लीडिंग टेम्पलेट आहे आणि यामध्ये जो आपण टेम्पलेट यूज करणार दॅट इज लॅगिंग टेम्पलेट. सो आपल्याला या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे की लीडिंग टेम्पलेट अँड लॅगिंग टेम्पलेट डीएनए ज्यावेळेस ओपन होतो, जर डीएनएचा स्ट्रँड जर 3' to 5' ओपन झाला असेल, 3' to 5', then that template is called as leading template. Template means the strand which is used for the synthesis of new strand. And जर स्ट्रँड 5' to 3' ओपन झाला असेल तर त्याला लॅगिंग टेम्पलेट असं आपण म्हणतो. यावरती तुम्ही क्वेश्चन एक्सपेक्ट करू शकता. त्यानंतर जो लॅगिंग स्ट्रँड असतो तो कन्स्ट्रक्ट होत असताना इन द फॉर्म ऑफ फ्रॅगमेंट कन्स्ट्रक्ट होतो. त्या फ्रॅगमेंट्सला आपण ओकाझाकी फ्रॅगमेंट असं म्हणतो. So the synthesis of lagging strand occurs in the form of fragment. These fragments are called as Okazaki fragments. मग हे फ्रॅगमेंट्स नंतर जॉईन करण्यासाठी सुद्धा एन्झाईम यूज केला जातो, दॅट इज डीएनए लायगेज. डीएनए लायगेज इज यूज टू जॉईन द फ्रॅगमेंट्स. प्रत्येक फ्रॅगमेंटमध्ये एक छोटासा आरएनए प्राइमर आहे आणि तो रिमूव्ह करण्यासाठी सुद्धा आपल्याला एक एन्झाईम लागतो, दॅट इज आरएनएज. So RNase is used to remove RNA primer. So this is all about the step number 5, that is synthesis of leading and lagging strand. Last step आहे that is formation of daughter DNA. त्यामध्ये तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे 2 सायंटिस्टची नावं, मेसेल्सन अँड स्टाल. मेसेल्सन अँड स्टाल या दोघांनी सगळ्यात अगोदर डीएनएचं रेप्लिकेशन परफॉर्म करून दाखवलं. ते परफॉर्म करण्यासाठी त्यांनी यूज केला होता कोलाय, इशरेशिया कोलाय हा एक बॅक्टेरिया आहे, आणि त्यामध्ये त्यांनी नायट्रोजनचा आयसोटोप म्हणजे N15 हा आयसोटोप यूज केला होता. आणि त्या आयसोटोपचा यूज करून त्यांनी सगळ्यात अगोदर डीएनएचं रेप्लिकेशन हे परफॉर्म करून दाखवलं होतं. त्यानंतर जो
न्यू DNA बनणार आहे त्यामध्ये 50% पोर्शन हा ओल्डर असणार आहे तर 50% पोर्शन न्यू असणार आहे. म्हणजे 50%च पोर्शन फक्त हा रेप्लिकेट झाला आहे, म्हणून याला सेमी कन्झर्वेटिव्ह रेप्लिकेशन ऑफ DNA असं म्हणतात. त्यानंतर हे सगळी जी काही प्रोसेस आपण बघितली ही सगळी युकॅरियोटिकमध्ये होणारी प्रोसेस आहे. पण DNAचे रेप्लिकेशन जर प्रोकॅरियोटिकमध्ये होणार असेल तर त्याला आपण थीटा रेप्लिकेशन असं म्हणतो. सो थीटा रेप्लिकेशन हे प्रोकॅरियोट्समध्ये होतं. सो एवढे सगळे पॉईंट्स तुम्हाला सेमी कन्झर्वेटिव्ह रेप्लिकेशन ऑफ DNA मध्ये प्रिपेअर करायचा आहे. हा पॉईंट फार महत्त्वाचा आहे. यामध्ये खूप सारे एन्झाईम्स आहे, त्या प्रत्येक एन्झाईमचा रोल काय आहे हे तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. सो यू सिम्पली नोट दिस पॉईंट्स.